आज आपण बघणार आहोत झणझणीत तर्रीदार असं ओल्या नारळापासून चिकनचं कालवण। मी सर्वात आधी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं। सर्व खडे मसाले घातले। 2 पातळ उभे चिरून कांदे घेतले होते मी, तेही घातले। छान गोल्डन कलर येईपर्यंत त्यांना फ्राय करून घेतलं। एक साइडला मी चिकन स्वच्छ धुवून ठेवलं होतं। चिकन हे ॲड केलं त्यात घातली हळद, चवीनुसार मीठ आणि गरम सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग गरम पाणी घातलं। झाकण ठेवून शिजायला ठेवलं। त्यानंतर मी मसाला करायला घेतला। तो मसाला घेतला तर 1 उभा चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं लसूण। तर सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा छान परतून घेतला। त्यात घातलं लसूण, आलं, तेही छान परतून घेतलं। ते काढून घेतलं। त्यात घातले जिरं, धने, तेही छान भाजून घेतले। ते सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं। त्यात घातली कोथिंबीर, बारीक वाटण करून घेतलं। 2 चमचे तेल घालून वाटण घातलं। त्याच्यामध्ये घातलं साठवणीचा मसाला। तुम्ही इथे चिकन मसालाही वापरू शकता, मी साठवणीचा मसाला वापरला आहे। हळद, कढीपत्ता, टोमॅटो, परत हे सर्व जिन्नस एकजीव करून घेतले। त्यात घातलं थोडंसं पाणी, खूप पाणी नाही घालायचं आहे, फक्त मसाला शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे। मी थोडंच पाणी घातलं होतं। ते झाकून ठेवलं छान तेल सुटेपर्यंत। झाकण काढून घेतलं। छान तेल सुटल्यावरती ते परत एकदा एकजीव करून घेतलं। मग त्यात घातलं शिजवलेलं चिकन। पाणी तुम्ही तुमच्या हिशोबाने घालायचं आहे, तुम्हाला किती कालवण कमी जास्त करायचं त्यानुसार। मग आपलं चिकन छान बॉईल झालं। त्यात घातली वरतून अशी भरपूर अशी कोथिंबीर। आपलं चिकन तयार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा।